नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडीचा ब्लाऊज पीस किंवा साडीचा बघा पदर असणार आपल्याकडं, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा डबल फोल्ड कापड घेतलेला आहे. याची लांबी आणि रुंदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी आपण साडीचा कवर बनवणार आहोत. त्यासाठी तर बघा मी जी लांबी आहे ती इथं 20 इंच घेतली आहे, कारण या एक्स्ट्राच आपण काठ पण लावणार आहे साईडनं, म्हणून रुंदीला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जेवढं तुम्हाला प्लेट्स वगैरे पाहिजे असेल त्या हिशोबानं इथं लांबी आणि रुंदी मी 20 इंच घेतलेली आहे. म्हणजे आपली जी लांबी आहे ती 22 इंच आहेत बघा. अशा पद्धतीने मी घेतला आहे बघा. हा काठ आहे तो एक्स्ट्राचा मी कट करून घेणार आहे, कारण आपण एका साईडला लावणार आहेत. तो जी लांबी बाजू आहेत ना त्या साईडला आपण लावणार आहेत. अशा पद्धतीने बघा. आता एक आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे. इथं आता साडीचं कापड पातळ असतं म्हणून इथं डबल घेतलेलं आहेत मी. तुम्ही सिंगल जरी घेतलं तरी चालेल. इथं 8 इंचाचा असा एक चौकोन आपण कट करून घेणार आहोत. त्याला आपण बघा असं फोल्ड करून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने बघा असं त्रिकोणमध्ये हे करायचं. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं बघा, कट करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी लांब बाजू आहेत ना त्याला बघा होता थोडीशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. 2-3 इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने नंतर वरच्या साईडने बघा असं डबल फोल्ड करायचं, म्हणजे आपल्याला दोरी टाकण्यासाठी. तुम्ही अवघड इथं जागा सोडला इथं कट तरी करून घेतलं तरी चालणार. जे आपण जसं ड्रेसला कट तयार करतो ना तसा करून घेतलं तरी चालेल, किंवा या पद्धतीने शिवलं तरी चालेल बघा. बघ इथं फोल्ड केलं मी सुरुवातीला थोडंसं. आता बघा असा कट आहेत ना, इथे आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपण ड्रेसला करतो ना सेम त्याच पद्धतीने. इथं बघा थोडीशी शिलाई मी उसून घेत आहे. आता आपले धागे दोरे आहेत ते दिसतील असं बघा. इथे मी करून घेतलं आहे. पुन्हा आता हे फोल्ड करून शिलाई मारून घेऊ आपण डबल असं. आता इथे आपण डबल शिलाई करून घेऊ. तुम्ही काठ वगैरे आहे तो अगोदर जरी जोडून करून तरी चालेल. बघा अशा पद्धतीने आपण आहेत ना काठ आहेत ना कट केला आपण तो जॉईंट करून घेणार आहोत राऊंडमध्ये. उलटी बाजू आणि सुईची बाजू बघून घ्या. जी कवरची बाजू आहे ती बघा खालच्या साईडने सुईची आहे. काठ आपण असा उलटा ठेवलेला आहे बघा. आपण ते काठ जॉईंट करून घेऊ इथं, कारण साईडचे 2 पार्टचं काठ होते ना बघा ते आपण जॉईंट करून घेतले आहेत. पूर्ण राऊंडमध्ये जॉईंट करून घेऊ. एक्स्ट्राचा काठ आहे तो आपण कट करून टाकू थोडासा उरलेला. थोडासा क्रॉस लागला होता बघा. परत मी खोलून ना परत हे केलं, शिलाई देऊन घेतली व्यवस्थित, म्हणजे आपली फिनिशिंग पण छान येते. आणि याला डबल शिलाई मारून घ्यायची आहेत, म्हणजे आपली शिलाई एकदम व्यवस्थित लॉक होते. आता हा सर्कल घेतला आहेत ना याला अगोदर आपण कडेकडेने बघा शिलाई मारून घेऊ. तुमचं जर सिंगल असेल तर काही गरज नाही शिलाई मारायची, मग इथं डबल आहे आणि पातळ आहे त्याच्यामुळे डबल घेतला आहेत मी. तुम्हाला जर डायरेक्ट रुई किंवा लोकल भरायचे असेल ना तर तुम्ही दोन्ही पण साईडने फक्त राऊंड शिवून घ्यायचे. म्हणजे इथं आपण आडवी शिलाई मारली ना उभी
तिथं थोडंसं ओपन ठेवायचं आपल्याला लोकर किंवा हे भरण्यासाठी. तर त्याला नॉट वगैरे लावायची काहीच गरज येत नाही. इथं बघा आपण चारही साईडने असे कट देऊन घेतले अशा पद्धतीने. आता जो कवर आहेत ना त्यालासुद्धा बघा आपल्याला जो राऊंड आपण बघा तयार केला आहेत ना त्यालासुद्धा असेच कट देऊन घ्यायचे आहे चारही साईडने. बघा असे कडेने 2 नंतर परत असे कट 2 अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. कटवरती कट ठेवायचे अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहेत ना त्याच्यामध्ये प्लेट घेऊन टाकायचे आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या. बघा असं प्लेट कटवरती कट ठेवायचं. इथं 4-5 जेवढ्या प्लेट पडतील ना आपल्या तेवढ्या आपण ठेवून घ्यायचं आहे. आता हे प्लेटचे जे आहेत ते आपल्या रुंदीवरती असणार अवलंबून, कारण जेवढी आपण रुंदी घेऊ तेवढ्या प्लेट पडणार आहेत. कमी घेतलं तर कमी प्लेट पडतील. मी अगोदर एक शिवलं थोडंसं प्लेनमध्ये, पण तेवढं खास दिसत नव्हतं म्हणून इथं बघा आता मी नवीन शिवलं तर प्लेट्स खूप छान दिसत होत्या. आणि काठपदर साडीचं आहे त्याच्यामुळे अजून त्याचा छान लुक आला होता. तर आता बघा असं पूर्ण कटला कट जॉईन करायचे आणि मध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या पूर्ण राऊंडमध्ये. याला सुद्धा आपण डबल शिलाई करून घेणार आहोत. बघा इथं मी डबल शिलाई करून घेतली आहेत. सुईचं करून दाखवते बघा किती छान दिसत आहे बघा प्लेट टाकल्यामुळं. आता इथं आपण एक ना 2 इंचाची पट्टी घेतली आहे ती डबल फोल्ड करायची आपल्याला. एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही रेडीमेड नॉट वगैरे टाकलं तरी पण चालेल. माझं काय होतं कापड पडलेलं तर मी इथं नॉट बनवून घेतले आहेत. चला आपण टाकून घेऊ. बघा इथं पिन काटा घेतलेला आहे, सेफ्टी पिन घेतली आहे त्याच्याने टाकून घेणार आहेत मी इथं. कुठल्या पण एका साईडने बघा या पद्धतीने सरकत न्यायचं आणि टाकून घ्यायची. नंतर आपण 2 चौकोन कट करायचे आहे आणि त्याचे जसे ब्लाऊज लटकन बनवतो ना सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. म्हणजे आपली नॉट वगैरे आहे ती आत जाणार नाही. अशा पद्धतीने बघा टाकून घेतला आहेत मी. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा लोड कवरचा. तुम्हाला लोडमध्ये सुद्धा भरून दाखवणार आहेत मी फायनल लुक याचा कसा दिसतो ते. दोन्ही पण आपण तयार करून घेतले बघा. बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पण लटकन तयार करून घेतले आहे. याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते मी. व्यवस्थित बघा हे करून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.